धर्मेंद्र प्रधान यांचा शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा का घेतला जात नव्हता त्याचं उत्तर होतं हे राजीनाम्याचं सत्र एकापुरतं थांबणारं नाहीये. प्रधान यांचा राजीनामा झाला तर नितीन गडकरी यांचा राजीनामा मागितला जाऊ शकतो. पुढे अमित शहा आणि नंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील राजीनामा मागितला जाऊ शकतो. याच भीतीतून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा की नाही यावरून 36 दिवस कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करावं लागलं. पण आता कॉक्रोच जनता पार्टीनं पेटवलेल्या या ठिणगीनं सोशल मीडियावर आता एका नव्या पार्टीला जन्म दिलाय. त्या पार्टीचं नाव आहे E20 जनता पार्टी आणि या पार्टीच्या निशाण्यावर आहेत भारताचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी. पण नितीन गडकरी यांनी खबरदारी म्हणून आधीच कोर्टातून एक ऑर्डर आणली आहे. त्यामुळे गडकरींविरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हा देखील नोंद होऊ शकणार आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. CJPचं आंदोलन सुरू असतानाच नितीन गडकरींवर देखील अशी वेळ येऊ शकते असं चित्र तयार झालेलं होतं. आता याच यशामधून प्रेरणा घेऊन उभारले गेलेले E20 जनता पार्टीचे हे आंदोलन सध्या देशातील कोट्यावधी वाहनधारक आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा नवा आवाज बनून पुढे येत आहे. 1 एप्रिल 2026 पासून भारतभरातील सर्वच पेट्रोल पंपावर 20% इथेनॉल आणि 80% शुद्ध पेट्रोलचं मिश्रण असणारे E20 पेट्रोल देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या वाहनात 100% शुद्ध पेट्रोल भरण्याचा पर्यायच उरलेला नाहीये. आणि याच तीव्र असंतोषातून एका रात्रीत जन्म झालाय E20 जनता पार्टीचा. E20 जनता पार्टी ही कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षासारखी नोंदणीकृत पार्टी नाहीये. हा स्वतंत्र नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या हक्कासाठी उभारलेला एक फेसलेस पण अत्यंत आक्रमक असा डिजिटल लढा आहे. ज्याप्रमाणे CJPची सुरुवात सोशल मीडियावरील एका ट्रेंडने झाली, अगदी तशी सुरुवात या पक्षाची जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासात झाली. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेचे अधिकृत हँडल्स तयार करण्यात आले आणि अवघ्या 24 ते 48 तासात या हँडल्सना लाखो फॉलोअर्स मिळाले. अभिजित दिपके यांच्यामुळे सगळे कॉक्रोच एकत्र आले तर काय होईल या जुन्या लोकप्रिय पोस्टचा संदर्भ देत E20 जनता पार्टीने आपली पहिली पोस्ट केली. काय होईल जर देशातील सगळे बाईक आणि कार ओनर्स एकत्र आले तर? या एकाच प्रश्नानं सोशल मीडियावर असंतोषाचा अक्षरशः वणवा पेटवला आणि देशातील लाखो संतप्त वाहनधारक या मोहिमेशी जोडले गेले. पण या E20 जनता पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट आहे तरी काय? तर या पार्टीचा हेतू कोणतंही सरकार पाडणं किंवा निवडणुका लढवणं हा मुळीच नाहीये. देशातल्या इंधन धोरणात पारदर्शकता आणणं आणि ग्राहकांना स्वतःच्या पसंतीचं इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळवून देणं हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. आपण स्वकष्टाच्या पैशानं खरेदी केलेल्या गाडीत नक्की कोणतं इंधन भरायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला असला पाहिजे, ही यांची मूलभूत मागणी आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या आणि जुन्या नव्या वाहनांवर थेट E20 इंधनाचा प्रयोग लादू नये. तसेच इथेनॉल ब्लेंडिंगचे फायदे तोटे, वाहनांच्या इंजिनवर होणारे दीर्घकालीन परिणाम आणि आर्थिक गणितं लोकांसमोर उघड करावीत, जेणेकरून इंधनाची घटलेली कार्यक्षमता आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या वाढलेल्या खर्चापासून मध्यमवर्गीय नागरिकांना वाचवता येईल. या E20 जनता पार्टीने सरकारसमोर आणि पेट्रोल कंपन्यांसमोर प्रामुख्यानं 4 अत्यंत स्पष्ट मागण्या ठेवलेल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 सोबतच 100% शुद्ध म्हणजेच इथेनॉल मुक्त पेट्रोल विकण्याचा पर्याय उपलब्ध असावा, जेणेकरून ग्राहक आपल्या वाहनाच्या गरजेनुसार इंधन निवडू शकतील. दुसरी मागणी अशी की पेट्रोल पंपावरील प्रत्येक नोझलवर स्पष्ट शब्दात लिहिलेलं असावं की त्यातून मिळणाऱ्या इंधनात नक्की किती टक्के इथेनॉल मिसळलेला आहे. तिसरी मागणी म्हणजे E20 इंधनामुळे वाहनांच्या मायलेजवर होणारा परिणाम, इंजिनचं आयुष्य आणि मेंटेनन्सचा खर्च यावर एका स्वतंत्र थर्ड पार्टी संस्थेकडून अभ्यास करून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जावा. आणि चौथी मागणी अशी आहे की ज्या वाहनांचं इंजिन E20 इंधनासाठी अनुकूल नाहीये अशा वाहनांचं इंजिन खराब झाल्यास त्याची योग्य नुकसान भरपाई सरकार किंवा इंधन कंपन्यांकडून दिली जावी. या 4 मागण्यांच्या जोरावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना थेट टार्गेट केलं जात आहे. गडकरी हे नेहमीच इथेनॉल ब्लेंडिंग आणि पर्यायी इंधनाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते मानले जातात. त्यामुळेच संतप्त वाहनधारकांनी गडकरींना थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. आम्ही हप्ते भरून आणि प्रचंड कर देऊन गाड्या खरेदी करतो. आमच्या गाड्या म्हणजे सरकारच्या इंधन प्रयोगाच्या प्रयोगशाळा नाहीत, असा सवाल आता विचारला जातोय. वाहनधारकांचा दावा असा आहे की E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज 8 ते 15% घटलंय. जुन्या वाहनांचं इंजिन, फ्युएल पाईप्स गंजून खराब होत आहेत आणि दुरुस्तीचा खर्च प्रचंड वाढलाय.
एवढंच नाही तर या धोरणामागे साखर कारखानदार आणि इथेनॉल उत्पादकांचा मोठा आर्थिक फायदा असल्याचा गंभीर आरोप देखील सोशल मीडियावर केला जातोय. नितीन गडकरी यांची राजकीय पार्श्वभूमी नागपूर आणि महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी जोडलेली असल्याने तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा इथेनॉल निर्मिती व्यवसायाशी संबंध असल्याचे दावे करण्यात येत असल्याने गडकरी खऱ्या अर्थाने या सगळ्याच्या निशाण्यावर आले आहेत. या सर्व आरोपांवर नितीन गडकरी यांनी देखील आपली भूमिका स्पष्टपणे आणि ठामपणे मांडली आहे. त्यांनी या सर्व आरोपांचे खंडन करताना स्पष्ट केले आहे की इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाचा मुख्य उद्देश भारताचा कच्च्या तेलावरील अब्जावधी रुपयांचा आयात खर्च कमी करणे आणि देशातील ऊस व मका उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध करणे हाच आहे. या धोरणाला होणारा विरोध हा लॉबी आणि गैरसमजातून होत असून आपण कोणत्याही विरोधाला घाबरत नाही. आपला मार्ग स्पष्ट आहे आणि देशहिताचं काम आपण करत राहू असा निर्धार गडकरींनी व्यक्त केलाय. याशिवाय त्यांनी पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या मुद्द्यावरून डीप फेक आणि AI व्हिडिओच्या माध्यमातून जो बदनामीकारक मजकूर पसरवला जातोय त्या विरोधात गडकरी मेटा, गुगल आणि X यांच्या विरोधात दिवाणी खटला दाखल करू शकतात असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने देखील दिलाय. उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत इथेनॉल धोरण आणि E20 बाबत नितीन गडकरी यांच्या विरोधात पसरवण्यात येणारी चुकीची माहिती सोशल मीडियावरून काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. यामध्ये नितीन गडकरी यांचा कुठलाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे E20 इंधनावरून नितीन गडकरी यांच्या विरोधात पसरवण्यात आलेल्या पोस्ट काढून टाकण्यात याव्यात अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयानं नितीन गडकरी यांना कोर्टात दिवाणी खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता दुसरीकडे या आंदोलनाला राजकीय पाठबळही मिळताना दिसतंय. CJPचे प्रमुख अभिजित दिपके यांनी या चळवळीला पाठिंबा दिलाय तर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी या मुद्द्यावर तरुणांना आणि वाहनधारकांना एकत्र येण्याचं आवाहन करत नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट E20चे आयोजन केले आहे. या टाउन हॉलच्या माध्यमातून थेट पंतप्रधान कार्यालयाला E20 धोरणाविरोधात लाखो नागरिकांची स्वाक्षरी असलेली याचिका पाठवली जाणार आहे. तरुणांच्या एकजुटीमुळे जर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला तर इंधन धोरणातील या अन्यायाविरोधातही नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे असा सूर आता सर्वत्र उमटतोय. पण E20चे धोरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे असेल तर नितीन गडकरींचा राजीनामा का होऊ शकतो? केवळ पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती गडकरींनी दिली म्हणून की खरंच आपल्या कुटुंबाला लाभ मिळावा म्हणून गडकरींना E20ची अवदसा आठवली आहे म्हणून? तुम्हाला काय वाटतं? E20 जनता पार्टी देखील मोठं आंदोलन उभारू शकेल का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.